Hello friends, Namaskar. Myself Dr. Shilpa Erme. In this series of video, now we will discuss about vitamin E. Vitamin E is also called as anti-sterility vitamin or tocopherol. Sterility means failure in reproduction. So vitamin E helps in the normal reproduction or normal fertilization. So let's discuss about vitamin E. Vitamin E के बारे में अभी इस वीडियो में मैं आपको जानकारी दे रही हूँ. विटामिन ई के फंक्शंस और विटामिन ई की डिफिशियंसी के बारे में अभी हम डिस्कस करेंगे. विटामिन ई, इट इज अ फैट सॉल्युबल विटामिन. विटामिन ई is stored in liver, adipose tissue and muscle. It is a heat stable vitamin. The daily requirement of vitamin E is 15 to 20 milligram. इट इज़ ऑल्सो कॉल्ड एज टोकोफेरॉल और एंटी स्टर्लिटी विटामिन. मतलब स्टर्लिटी के लिए ये विटामिन काम करता है, नॉर्मल रिप्रोडक्शन में हेल्प करने वाला ये विटामिन होता है. द सोर्सेस, विटामिन ई के सोर्सेस: आलमंड्स, मस्टर्ड ग्रीन, ड्राइड एप्रिकॉट्स, नट्स, बेल पेपर्स, पपया, ग्रीन ऑलिव्स, सनफ्लावर सीड्स, कुक्ड स्पिनच, एवोकाडो, रेड चिली पाउडर. दीज आर द सम सोर्सेस ऑफ विटामिन ई. See again the sources of vitamin E. Vitamin E is found in almonds, eggs, nuts, cereals, corn, सोयाबीन, wheat. इन सब में विटामिन ई पाया जाता है. Now the forms of vitamin E. Vitamin E is found in the forms of alpha, beta, gamma and delta classes of tocopherol and tocotrienol, which are synthesized by plants from homogenistic acid. अल्फा एंड गैमा टोकोफेरॉल्स आर द टू मेजर फॉर्म्स ऑफ द विटामिन. मतलब अल्फा और गैमा ये दो उसके मेजर फॉर्म्स होते हैं विटामिन ई के, विद द रिलेटिव प्रॉपर्टीज ऑफ दिस डिपेंडिंग ऑन द सोर्सेस. द रिचेस्ट डाइटरी सोर्सेस ऑफ विटामिन ई आर एडिबल वेजिटेबल ऑयल्स एज दे कंटेन ऑल द डिफरेंट होमोलोगस. Among the tocopherols, the alpha and gamma tocopherols are found in the serum and the red blood cells, with alpha tocopherol present in the highest concentration. तो ये सीरम में और रेड ब्लड सेल्स में ज़्यादा पाए जाते हैं टोकोफेरॉल्स. दिस बोथ बीटा एंड डेल्टा टोकोफेरॉल्स आर फाउंड इन द प्लाज्मा इन माइन्यूट कॉन्सेंट्रेशन. दूसरा जो प्रकार है इनका बीटा और डेल्टा, ये माइन्यूट क्वांटिटी में पाए जाते हैं प्लाज्मा में. द प्रिफरेंशियल डिस्ट्रीब्यूशन ऑफ अल्फा टोकोफेरॉल इन ह्यूमन्स और द अदर फॉर्म्स ऑफ टोकोफेरॉल स्टीम्स फ्रॉम द फास्टर मेटाबॉलिज्म ऑफ द अदर फॉर्म्स एंड फ्रॉम द अल्फा टोकोफेरॉल ट्रांसफर प्रोटीन. Functions of vitamin E. It is an antioxidant. What is mean by antioxidant? तो ऑक्सीडेशन मतलब होता है कि टिश्यूज का ज़्यादा मात्रा में ये होना, ज्वलनशील होता है ये, मतलब ज़्यादा मात्रा में टिश्यूज यहाँ पे बर्न होते हैं, तो ये फंक्शन रोकने का काम ये विटामिन ई करता है, तो इसे एंटीऑक्सीडेंट कहते हैं. दिस मीन्स इट प्रोटेक्ट्स बॉडी फ्रॉम टिश्यू डैमेज caused by the substances called as free radicals. Free radicals can harm cells, tissue and organs. तो विटामिन ई prevents production of reactive oxygen molecule when fat undergoes oxidation. तो ये ऑक्सीडेशन की प्रक्रिया ज़्यादा होने नहीं देता है हमारे शरीर में. It has been found that alpha tocopherol mainly inhibit the production of new free radicals, while gamma tocopherol traps and neutralizes the existence free radicals. Oxidation has been linked to numerous possible conditions, diseases including cancer, aging, arthritis and cataract. तो ये जो सारी कंडीशंस होती है इनमें ऑक्सीडेशन ज़्यादा होता है, तो इसे रोकने के लिए विटामिन ई हमें देना चाहिए. अशा काही जे क्रॉनिक आजार आहेत जसे की कॅन्सर आहे किंवा एज रिलेटेड, एजिंगमध्ये सुद्धा, आर्थरायटिसमध्ये किंवा कॅटरॅक्टमध्ये ऑक्सिडेशन जास्ती प्रमाणामध्ये होतं आणि म्हणून त्यावेळेला विटॅमिन ई सप्लिमेंट जर आपण दिलं तर ही जी प्रोसेस आहे ऑक्सिडेशनची ती डिले होते आणि काही प्रमाणामध्ये कॅन्सरसारख्या आजारांवरती प्रतिबंध करता येतो. दस विटॅमिन ई माइट हेल्प प्रिव्हेंट और डिले द क्रॉनिक डिसीजेस असोसिएटेड विथ रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस मॉलिक्यूल. ज्या व्याधींमध्ये ऑक्सिजनचा जास्ती उपयोग होतो किंवा ऑक्सिडेशन जास्ती होतं अशा व्याधींमध्ये विटॅमिन ईचा चांगला उपयोग होतो. Next, protection of the cell membranes. Tighter packing of membranes and gives stability to cell. It helps in skeletal muscle homeostasis and helps in tissue repairing. म्हणजे सेलची एक प्रकारची जी कॉम्पॅक्टनेस आहे त्यांचं स्ट्रक्चर स्टेबल ठेवण्याचं काम या ठिकाणी विटॅमिन ई करतं. Play a role in certain conditions related to aging. So
विटॅमिन ई हेल्प्स टू कीप द इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग अगेन्स्ट व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते रोगप्रतिकार क्षमता टिकवून ठेवण्यासाठी, व्हायरसेस आणि बॅक्टेरिया शरीरात आल्यानंतर त्यांना थांबवण्यासाठी, त्यांचा इफेक्ट शरीरावर न होऊ देण्यासाठी विटॅमिन ई अत्यंत उपयुक्त ठरतं. विटॅमिन ई स्टिम्युलेट्स द बॉडीज डिफेन्स, एन्हान्सेस ह्युमरल अँड सेल इम्युनिटी रिस्पॉन्स रेट अँड इन्क्रीजेस फॅगोसायटिक फंक्शन्स. फॅगोसायटोसिस आपल्याला माहिती आहे की फॅगोसायटोसिस मीन्स टू एनगल्फ द बॅक्टेरिया टू किल द बॅक्टेरिया. आवर सेल्स लाईक WBCs, द टाइप्स ऑफ WBCs प्ले अन इम्पॉर्टंट रोल in the process of phagocytosis. It has a pronounced effect in infectious diseases where immune phagocytes is involved, but is less effective in the case of cell-mediated immune defenses. Its supplementation significantly enhances both cell-mediated and humoral immune functions in humans, especially in the elderly. तो cell-mediated and humoral immunity दोनों में भी ये काम करता है विटामिन ई. इम्युनिटीसाठी विटॅमिन ईची अत्यंत आवश्यकता असते, जे की या ठिकाणी फॅगोसायटिस प्रोसेसला मदत करतं. विटॅमिन ई इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन द फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल्स. इट हेल्प्स द बॉडी यूज विटॅमिन के. इरेथ्रोपोएसिसची जी मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये म्हणजे सेल्युलर ग्रोथ, सेल डिव्हिजन याच्यासाठी आणि विशेषतः रेड सेल फॉर्मेशनसाठी विटॅमिन ई युजफुल असतं. तसंच आपल्या शरीरामध्ये विटॅमिन केचा यूज वाढवण्यासाठी सुद्धा विटॅमिन ई मदत करतं. It also helps widens blood vessels and keep blood from clotting inside them. शरीरामध्ये रक्त गोठू नये म्हणून सुद्धा विटॅमिन ई उपयुक्त ठरतं. सेल्स यूज विटॅमिन ई टू इंटरॅक्ट विथ इच अदर. इट हेल्प्स देम कॅरी आउट मेनी इम्पॉर्टंट फंक्शन्स. सेल्युलर फंक्शनसाठी सुद्धा उपयुक्त आहे. हेल्प्स इन फर्टिलिटी, फिटल डेव्हलपमेंट, त्याचं नावच आपण बघितलंय. इट इज अ अँटी स्टर्लिटी विटॅमिन. सो विटॅमिन ई इज हेल्पफुल इन द फर्टिलिटी, मतलब नॉर्मल फर्टिलाइजेशन या रिप्रोडक्शन में ये उपयुक्त होता है और फीटल डेवलपमेंट में भी ये मदद करता है. सो डिफिशियन्सी अगर होती है विटॅमिन ई की, देन मिसकॅरेजेस होऊ शकतात किंवा ॲबॉर्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने विटॅमिन ईचा रोल आपण पाहिला. देन डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ई. रोल इन कॅन्सर प्रिव्हेन्शन. जस्ट नाउ वी हॅव डिस्कस्ड अबाउट इट. Vitamin E is effective in cancer prevention by stimulation of tumor suppression gene. Alpha tocopherol is effectively suppress production and collagenase, which facilitates the cancer cell growth. Alpha tocopherol effective in preventing prostate cell growth, but still needs more research in the field. कॅन्सर प्रतिबंध करतं असं सांगितलं विटॅमिन ई. त्यातल्या त्यात स्पेसिफिकली अल्फा टोकोफेरॉल इज मोस्ट इफेक्टिव्ह इन प्रिव्हेंटिंग द प्रोस्टेट सेल ग्रोथ. परंतु या विषयामध्ये अजून संशोधन होणं गरजेचं आहे, किंवा नेमकं विटॅमिन ईचा काय रोल आहे, कशा पद्धतीने ते सेल सप्रेस करतं, सेलची ग्रोथ होऊ देत नाही किंवा ट्युमर्स जे आहेत त्याला थांबवतं वाढण्यापासून. हे सगळं खरं तर अजून संशोधनाची प्रक्रिया याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन इज मसल वीकनेस. tingling, numbness, peripheral neuropathy are common symptoms because it's required for the nourishing of CNS. So सेंट्रल नर्वस सिस्टम को नरिश करने का काम ये विटामिन ई करता है. नर्व्स का जो काम होता है, नर्व्स को हमारे ये करता है, रिज्यूनेट करता है, नरिशमेंट करता है. तो इनकी डिफिशियन्सी में विटॅमिन ई की डिफिशियन्सी टिंगलिंग, नमनेस म्हणजे जडपणा येतो किंवा मुंग्या आल्यासारख्या होतात. अशा पद्धतीची लक्षणंही त्याच्यामध्ये दिसतात. लॅकिंग ऑफ कोऑर्डिनेशन हे पण फंक्शन नर्वस फंक्शन से रिलेटेडच आहे. स्किन हेअर प्रॉब्लेम्स, मेसिन. विटॅमिन ए हे प्रसिद्ध आहे. बऱ्याच जे काही कॉस्मेटिक्स असतात त्याच्यामध्ये विटॅमिन ई सप्लिमेंट असतं. बऱ्याच पार्लर्समध्ये वगैरे विटॅमिन ई वापरल्या जातं. केसांसाठी मास्क बनवताना, फेस पॅक बनवताना, त्वचेसाठी, म्हणजे त्वचेची आणि केसांची निगा किंवा त्यांचं जे सौंदर्य आहे, त्यांचं स्मूथिंग आहे किंवा हेअरचं जे शायनिंग असतं त्याच्यासाठी विटॅमिन ई हे काम करतं. पण कशा पद्धतीने इफेक्टिव्ह आहे किंवा खरंच ते कसं काम करतं किंवा अजून त्याचे जे आहेत ते थोडेसे रिसर्च होणं गरजेचं आहे नक्कीच. पण तरी पण स्किन आणि हेअरसाठी निश्चितपणे विटॅमिन ई सप्लिमेंट्स हे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये वापरले जातात. इनफर्टिलिटी. ड्यू टू डिफिशियन्सी इनफर्टिलिटी, स्टर्लिटी मे बी सीन. इनफर्टिलिटी आणि स्टर्लिटी. स्टर्लिटी मीन्स इनएबिलिटी टू इन रिप्रोडक्शन अँड इनफर्टिलिटी मीन्स देर इज अ प्रॉब्लम इन कंसीवेशन, मतलब कंसीव होने में वहाँ पे प्रॉब्लम आती है तो इसे इनफर्टिलिटी बोलते हैं. और स्टर्लिटी मीन्स इनएबिलिटी इन रिप्रोडक्शन. थोड़ा सा डिफरन्स है इन दोनों में. समटाइम्स ॲबॉर्शन्स मे सीन. आणि जर या पद्धतीने विटॅमिन ई डिफिशियन्सी असेल तर ॲबॉर्शन्स होऊ शकतात. ॲनिमिया, आत्ता सांगितल्याप्रमाणे आरबीसी तयार होण्यासाठी विटॅमिन ईची गरज असते, म्हणून मग ॲनिमिया.
देन द रोल इन कार्डियाक रोल, अल्झायमर्स, कॅट्रॅक्ट रोल जो आहे, हे डिसीजेस प्रिव्हेंट करण्यासाठी विटॅमिन ई काम करतं असं सांगितलं आहे. पण त्याचं अजून म्हणजे तसं आपल्याकडे शास्त्रोक्त पुरावा फारसा नाही आहे किंवा त्याच्यामध्ये अजून आपल्याला रिसर्च करणं गरजेचं आहे. विटॅमिन ई डिफिशियन्सी कॉमन कुठल्या कंडिशनमध्ये असते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहारातनं डायटरी इन्सफिशियन्सी, पुअर ॲब्सॉर्प्शन. त्याच्यासोबतच काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये विटॅमिन ई डिफिशियन्सी होऊ शकते, लाईक क्रॉनिक पॅनक्रेटायटिस, celiac diseases, polycystic liver diseases or cystic fibrosis. So these are the conditions in which vitamin E is most common. तर अशा या कंडिशन्समध्ये विटॅमिन ई डिफिशियन्सी ही जास्ती प्रमाणामध्ये पाहायला मिळते. सी द डिफिशियन्सी सायन्स, प्रीमॅच्युअर एजिंग, लवकर म्हणजे तारुण्यावस्था फार काळ टिकू शकत नाही किंवा लवकर म्हातारपण येणे, व्हेरिकोज व्हेन्स सुद्धा सांगितलं, ॲक्ने. आत्ता आपण बघितलं की स्किनच्या ब्युटीसाठी विटॅमिन ई आवश्यक असतं. मसल्स नमनेस, टिंगलिंग. केसांसाठी मी आत्ता सांगितलं, तसंच केसांची गळती हे पण याच्यामध्ये पाहायला मिळतं. आत्ता आपण कॅट्रॅक्टबद्दल पण बोललो, पण ॲक्च्युली कॅट्रॅक्ट अजून त्याचं संशोधन चालू आहे, पण तरी त्याचा नक्कीच रोल आहे कॅट्रॅक्टमध्ये सुद्धा विटॅमिन ईचा. दीज आर द कॉमन सिम्पटम्स: ॲनिमिया, हेअर लॉस, मसल विकनेस, कॅन्सर, leg cramps, dry skin, blindness, immune impairment or fertility problems, skin dryness, wrinkles. थँक्यू. अशा पद्धतीने विटॅमिन ई फंक्शन्स, त्याचे डिफिशियन्सी सायन्स आपण बघितलंय. विद्यापीठ परीक्षेमध्ये 3 मार्कांना, 5 मार्कांना आणि क्वचित LAQ सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने डिटेल्समध्ये या सगळ्या स्लाईडचा उपयोग करून नक्की लिहू शकाल अशी मला खात्री वाटते. थँक्यू. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल.